हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त चमचमीत हॉटेल स्टाईल गोबीची भाजी पाहणार आहोत। तसे कोणाला जास्त गोबी आवडत नाही घरामध्ये, पण छान बनवली की खायला पण छान लागते। तर हे गोबीचं फूल घेतलं, याला कट करून घेते। तर हे सर्व एवढं मोठं फूल आपल्याला बनवून नाही घ्यायचं, त्यातली थोडी गोबी आपण साईडला ठेवूया। ही एवढी कट केली आहे, एवढीचीच आपल्याला मस्त अशी भाजी बनवायची आहे। गरम पाणी घेतलं, गरम पाण्यामध्ये गोबी टाकली, हिला धुवून घ्यायची आहे आपल्याला। अळ्या वगैरे असतील तर मरून जातील, निघून येतील बाहेर। आता गरम पाण्यातून काढून घेते एका भांड्यामध्ये। आता यामध्ये आपल्याला 2 चम्मच बेसन घालायचा, 1 चम्मच लाल तिखट घालूया, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर, चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच जिरे मिक्स करून घेऊ। आता अर्धा चम्मच यामध्ये हळद घालूया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व मसाले गोबीले व्यवस्थित लागले। आता गॅसवरती तेल गरम करायसाठी ठेवलं। तेल गरम झालं की हे जे गोबीचे पीस आहेत आपल्याला असे तळून घ्यायचे। असं केलं की भाजी जी आहे ते एकदम चविष्ट लागते। घरामध्ये सर्वांनाच आवडीन ही गोबीची भाजी, जे खात नाही ते पण खायला लागून जातील। आता थोडे थोडे टाकून शाने आपल्याला हे असे सर्व पीस तळून घ्यायचे त्या गोबीचे। जास्त कलर नाही येऊ द्यायचा, थोडेसे तळले की लगेच हे आपण पलटून घेऊ। जे मसाले आहेत ते लागले पाहिजे गोबीला व्यवस्थित। खायला जी गोबीची भाजी आहे मस्त अशी चवदार होते। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करत जाईन तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। आता थोडा वेळ हे तर मस्त असे तळून घेतले, हे काढून घेते। असेच थोडे थोडे टाकून पूर्ण ही गोबी तळून घेते। आता हे सर्व गोबी तळून घेतली मी। एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थोडासा लसण, एक आल्याचं तुकडं, 2 मीडियम साईजचे टमाटे घेतले, हे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मला वाटलं तर तुम्ही टमाटर बारीक बारीक कट पण करून घेऊ शकता। एक मिरची घेतली हिरवी। आता हे मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आहे, याची अशी पेस्ट करून घ्यायची। अशी पेस्ट केली की जी भाजी आहे तिला पण छान कलर येते। एक छोटी वाटी घेतली। आता आपण मसाला तयार करूया। त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, थोडासा हिंग, चवीपुरतं मीठ, एक छोटी वाटी दही आणि थोडीशी कस्तुरी मेथी। याचा कलर तुम्हाला असा सुकली आहे म्हणून व्हाईट दिसत आहे। चम्मचने व्यवस्थित फिरून घेऊ। यामध्ये थोडंसं पाणी पण टाकू शकता। आता जे तेल आहे पहिलंच, त्यामध्येच आपण 1 चम्मच जिरा घालूया। जिरा छान असा तळतळला की एक कांदा बारीक कट करून घेऊ, हा घालू आणि व्यवस्थित फिरून देऊ। कांद्याचा कलर हलकासा बदलला की आपण यामध्ये जे मसाला तयार केला आहे तो टाकू। जे पेस्ट तयार केली आहे मिक्सरमधून ते पण टाकून देऊ, टमाटरची पेस्ट। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मसाले व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत मध्यम गॅसवरती। जोपर्यंत याला तेल सुटत नाही, याचा कलर बदलत नाही, तोपर्यंत फिरवून घेऊ। खाली मुलं खेळत आहे तर तुम्हाला थोडासा आवाज येईल त्याचा, तर थोडासा आवाजाला इग्नोर मारजा। आता कंटिन्यू आपण हे जे वाटण आहे मस्त असं फिरवत राहू। गॅस कम करून घ्यायची। आता हे बघा छान असं याला तेल सुटलं आहे आणि जे वाटण आहे ते मस्त शिजलं, याचा कलर पण बदलला। आता यामध्ये आपण गोबी घालूया। आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, तर पाणी जास्त नाही,
एकदम आपण हॉटेलसारखी गोबी बनवत आहे. तर गोबीची भाजी अशी थोडी घटसर आणि दाटसरच छान लागते. तर हे थोडंसं कसं पाणी घातलं, जेवढी आपली गोबी शिजीन तेवढंच पाणी घातलं. आणखी यामध्ये थोडंसं टाकते, थोडं कमी वाटलं मला. आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घेतली. हे अशी हाताने चोळून छानी हे देते टाकून, याने जी भाजीचा टेस्ट छान येतो. थोडासा कोथिंबीर बारीक चिरून हा पण टाकते. झाकण ठेवून 5 मिनिटं मध्यम गॅसवरती शिजू देते. आता 5 मिनिटं झाले आहे आणि जी भाजी आपली ती झाली आहे, शिजली आहे. खूप छान भाजी होती. हे एक वेळा नक्की बनवा, घरामध्ये सर्वांनाच आवडेल. आणि डब्यावर पण तुम्ही देऊ शकता बनवून छानी टिफिनवर. तर तुम्हाला माझा आजचा हा गोबीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.